एका जंगलामध्ये ससा आणि कासव असे दोन मित्र राहत होते. ते नेहमीच एकत्र असायचे, एकत्र खेळायचे, दररोज फिरायला जायचे. ससा चालायचा तुरु तुरु, तर कासव चालायचे हळूहळू. कासवाच्या हळूहळू चालण्यामुळे ससा नेहमी त्याची खिल्ली उडवत असे. कासवाला मनातून खूप राग यायचा, पण तो काहीच बोलत नसे. एके दिवशी फिरताना ससा कासवाला चिडवून म्हणाला, कासवा, तू किती रे हळूहळू चालतोस. कासव शांतपणे म्हणाले, लावतोस का माझ्या सोबत धावण्याची शर्यत. ससा हसून म्हणाला, हो, पण शर्यत तर मीच जिंकणार. कासव म्हणाले, ते दूर डोंगरावर वडाचे झाड आहे ना, तिथपर्यंत धावायचे, जो आधी पोहोचेल तो जिंकेल. ससा म्हणाला, कबूल. दुसऱ्या दिवशी जंगलातील सगळे प्राणी शर्यत पाहायला जमा झाले. शर्यत सुरू झाली. ससा जोरात धावू लागला. कासव मात्र हळूहळू पण सतत चालत राहिले. ससा खूप पुढे गेला. वाटेत त्याला हिरवगार गवत, गाजर आणि मुळ्यांचा मळा दिसला. त्याने विचार केला, कासव खूप मागे आहे, थोडा वेळ आराम करूया. खाऊन पिऊन तो झाडाच्या सावलीत झोपून गेला. इकडे कासव कुठेही न थांबता चालत राहिले. सशाला झोपलेला पाहून ते हसले, पण पुढे चालतच राहिले. थोड्याच वेळात कासव वडाच्या झाडाजवळ पोहोचले. नंतर सशाला जाग आली. तो धावत सुटला, पण उशीर झाला होता. कासव आधीच शर्यत जिंकले होते. सर्व प्राण्यांनी कासवाचे कौतुक केले. सशाचा गर्व मात्र त्याच्याच अडचणीचे कारण ठरला.